नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता एक बातमी आपण पाहत आहोत मनमाड येथून। मनमाड येथे ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार समोर आला आहे। या चक्क रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस निरीक्षकावरच गुन्हा दाखल झाला आहे। या सुरक्षा निरीक्षकानं दुचाकीला धडक देऊन शिवीगाळ केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नाशिकच्या मनमाड येथे मद्यधुंद अवस्थेत सरकारी वाहन चालवत रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीप कुमार सुदेश सिंग देसवाल यांनी IUDP भागात रस्त्यावर असलेल्या दुचाकीला मागून धडक देत दुचाकीस्वार व 7 वर्षीय मुलीला खाली पाडले। या प्रकरणी सदर अधिकाऱ्याच्या विरोधात ड्रंक अँड ड्राईव्हसह विविध कलमांमुळे मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेल्वे सुरक्षा विभागाचा अधिकारी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून दरम्यान धडक दिल्यानंतर अधिकाऱ्याने दमदाटी करत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। खाकी वर्दीच आता जर अशी भक्षक बनत असेल तर नागरिकांनी न्याय मागायचा कुठे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। SK9 येवला न्यूजसाठी अनिल धामणे, मनमाड। बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल। क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो। ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला।